ड्रोन हल्ल्यानंतर पाकिस्तानने थेट मिसाईलचे हल्ले सुरू केले। आतापर्यंत ड्रोन भारतीय हवाई तळांवरती सोडले जात होते, पण पाकिस्तानने जेव्हा पहिलं मिसाईल सोडलं, त्यांचं फतेह 2 मिसाईल, ते राजधानी दिल्लीच्या दिशेने सोडलं। राजधानी दिल्लीवर मिसाईल सोडण्याची पाकिस्तानची ही अत्यंत धाडसी कृती होती आणि त्याला आपल्या एअर डिफेन्स सिस्टमकडून उत्तर देण्यात आलं। आणि हरियाणातलं जे सिरसा शहर आहे, त्या सिरसा शहरातील एका निर्जन स्थळी हे मिसाईल जे आहे ते हाणून पाडण्यात आलं। पण दिल्लीवर मिसाईल सोडण्याची पाकिस्तानची ही धाडसी कृती एका मोठ्या वळणावर पोहोचणार आहे आणि आता याला युद्धाचं वळण सुद्धा येणार आहे। कारण भारताने त्याच्यानंतर अर्ध्या तासाच्या आत काही मिसाईल लॉन्च केले आणि पाकिस्तानच्या मेन लँड मधले म्हणजे पाकिस्तानच्या मुख्य भूमीतले रावळपिंडी आणि मुरिदके या भागातले जवळपास 4 आर्मीचे त्यांचे जे बेस आहेत, एअरफोर्सचे जे बेस आहेत, ते तिथे उद्ध्वस्त केले। त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि पाकिस्तानने ही गोष्ट मान्य सुद्धा केली आहे। सकाळी पाकिस्तानची ब्रीफिंग झाली, त्याच्यात त्यांनी सांगितलं की आमचे 3 लष्करी तळ जे आहेत ते भारतीय हवाई दलाकडून उद्ध्वस्त करण्यात आले, तिथे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। यानंतर आता पहिल्यांदाच म्हणजे आपलं जे साऊथ ब्लॉक आहे, संरक्षण मंत्रालयाचं जिथे कार्यालय आहे, तिथून आर्मीची ब्रीफिंग होणार आहे। कारगिल युद्धानंतर पहिल्यांदाच साऊथ ब्लॉक मधनं ब्रीफिंग होतीये। अर्थातच याच्यात अपडेट्स दिल्या जातील, पण ही एक मोठी घोषणा सुद्धा असू शकते। पण पाकिस्तानने दिल्लीवर मिसाईल सोडणं ही सर्वात मोठी चूक का मानली जातीये आणि भारताकडून याला कसं उत्तर दिलं गेलं, पाकिस्तानमधल्या कोणकोणत्या शहरांमध्ये धमाके करण्यात आलेत, त्याचीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे। नमस्कार, मी विशाल, तुम्ही story.com पाहताय। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्त्वाची आठवण, तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा आणि फेसबुकवरही आम्हाला फॉलो करा। पाकिस्तानचं फतेह 2 हे मिसाईल पाडल्यानंतर हरियाणातल्या सिरसामध्ये ते पाडलं आणि त्याचे जे अवशेष आहेत ते सुद्धा आता जमा करण्यात आलेत। पण पहाटेच्या वेळेला अर्ध्या तासाच्या आत याला रिटॅलिएट करण्यात आलं भारतीय हवाई दलाकडून आणि पाकिस्तानमधील नूर खान जो एअरबेस आहे, रावळपिंडी शहरातला आहे, इस्लामाबाद पासून अत्यंत जवळ आहे। इस्लामाबाद ही पाकिस्तानची राजधानी आहे। नूर खान एअरबेस उद्ध्वस्त करण्यात आला, तिथे मोठ्या प्रमाणात डॅमेज त्यांना झाले। दुसरा एअरबेस आपल्याकडून टार्गेट करण्यात आला, तो म्हणजे चकवाल मधला मुरीद एअरबेस जो आहे तो भारतीय हवाई दलाकडून टार्गेट करण्यात आला। त्याच्यावरती मोठमोठे मिसाईल सोडले गेले आणि रफीक एअरबेस जो पंजाब प्रांतामध्ये आहे, झांग जिल्हा आहे पंजाब प्रांतामध्ये, तिथे हा रफीक एअरबेस आहे, तो सुद्धा भारतीय हवाई दलाकडून टार्गेट करण्यात आला। अजूनही पाकिस्तान हद्दीमध्ये ड्रोनचे धमाके होत असल्याचे आवाज येत आहेत, तिथे सायरन्स वाजतायत। पाकिस्तानने आपली हवाई हद्द पूर्णपणे बंद केली आहे। पाकिस्तान देशातले जेवढे विमानतळ आहेत ते पूर्ण बंद करण्यात आलेत आणि विमान उडण्यासाठी परवानगी नाकारली आहे, कारण भारताचे ड्रोन अचानक जाऊन हल्ले करतायत। आता काही वेळापूर्वी सुद्धा म्हणजे सकाळी 9 वाजता, शनिवारी सकाळी 9 वाजता सुद्धा लाहोरमध्ये एक मोठा धमाका झाला तिथल्या कॅन्टॉन्मेंट परिसरामध्ये। त्याच्यामुळे भारताकडून दिल्लीवर जो हल्ला करण्यात आला, म्हणजे दिल्लीवर हल्ल्याचा जो प्रयत्न करण्यात आला, त्यानंतर भारताकडून अत्यंत अग्रेसिव्ह पद्धतीने रिटॅलिएशन सुरू झालं। जम्मू काश्मीर असेल, अखनूर भाग असेल तिथला, किंवा इकडे अमृतसर असेल, अमृतसरमध्ये मोठ्या प्रमाणात सायरन वाजतायत, रात्रभर तिथे ब्लॅकआउट होतं। शिवाय पठाणकोटमध्ये रात्रभर ब्लॅकआउट होतं, जैसलमेरमध्ये रात्रभर ब्लॅकआउट होतं, राजस्थान मधला जो भाग आहे, जैसलमेर मधून सुद्धा मोठ्या प्रमाणात उत्तर दिलं जात आहे। जैसलमेर मध्ये काही ड्रोन्स रात्री सुद्धा सोडण्यात आले, म्हणजे शुक्रवारी रात्री जशी कारवाई पाकिस्तानने केली होती तशीच शनिवारी सुद्धा केली। पण ही कारवाई मोठी यासाठी होती की यावेळी टार्गेटवर थेट दिल्ली होती आणि त्याला उत्तरही तसंच देण्यात आलं। दिल्लीला टार्गेट केल्यामुळे आता पाकिस्तानमधली महत्त्वाची शहरं आणि तिथले टार्गेट्स भारताच्या रडारवर आहेत आणि भारताची जी हवाई संरक्षण यंत्रणा आहे ती दिल्लीपासून तर 3ही फ्रंटवरती म्हणजे राजस्थान, पंजाब आणि जम्मू काश्मीर या 3ही फ्रंटवरती तैनात करण्यात आली आहे। तिथून पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी सरफेस टू एअर मिसाईल जे आहेत, जमिनीवरून हवेत मारा करणारे, ते लॉन्च करण्यात आले आणि पाकिस्तानने 3 एअरबेसवर हल्ला केल्याचं सांगितलंय, पण भारतीय वायुदलाच्या मते 4 एअरबेसवरती हा हल्ला करण्यात आला। त्यानंतर S-400 ला आम्ही डॅमेज केलं असं सुद्धा पाकिस्तानने सांगितलं होतं, मात्र त्याच्यावरती भारतीय हवाई दलाने स्पष्टीकरण दिलंय। S-400 जी आपली हवाई संरक्षण यंत्रणा आहे, ज्याला आपण सुदर्शन चक्र म्हणतो, त्याचं कुठलंही नुकसान झालेलं नाही, ती सुरक्षित आहे आणि ऍक्टिव्ह आहे, ऑपरेशन्स मध्ये आहे सध्या, असं स्पष्टीकरण एअरफोर्स कडून देण्यात आलंय।
अर्थातच आकाश एअर डिफेन्स सिस्टम सुद्धा आपल्या मदतीला आहे आणि आकाश एअर डिफेन्स सिस्टमने सुद्धा रात्रीच्या हल्ल्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भूमिका निभावली आणि पाकिस्तानचे ड्रोन आणि मिसाईल जे आहेत ते हाणून पाडले. हरियाणाच्या जवळ ड्रोन पडलं, ड्रोन नव्हे क्षेपणास्त्र पडलं पाकिस्तानचं. हे मिसाईल जर हरियाणामध्ये पाडलं नसतं तर कदाचित मोठी दुर्घटना घडली असती. दिल्ली हे भारताचं राजधानीचं शहर आहे. दिल्लीमध्ये वेगवेगळ्या देशांचे दूतावास आहेत. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जगभरातले जे शक्तिशाली देश आहेत त्या सर्व देशांचे दूतावास दिल्लीमध्ये आहेत. आणि दिल्लीमध्ये हल्ला घडवून आणणं किंवा दिल्लीला टार्गेट करणं ही पाकिस्तानची अत्यंत मोठी चूक ठरू शकते. कारण भारताकडून यानंतर थेट पाकिस्तानवर स्ट्राईकची घोषणा केली जाऊ शकते किंवा युद्धाची घोषणा केली जाऊ शकते. आणि या बदल्यात पाकिस्तानचे जे एअर बेस आहेत जे भारताच्या ऑलरेडी रडारवर आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात टार्गेट केलं जाऊ शकतं. युद्धाची सुरुवात ही एअरफोर्स कडून होते कारण एअरफोर्स ही सर्वात ताकदवान आहे. एअर बेसेस टार्गेट केले जात आहेत कारण एअर बेसवरती जर नुकसान झालं तर पुढे युद्धामध्ये एअरफोर्स कमकुवत होईल. पण भारतीय एअरफोर्स इतकी ताकदवान आहे की भारतीय एअरफोर्सच्या तळांपर्यंत पाकिस्तानचे हल्ले पोहोचू शकत नाहीत. जे वेस्टर्न फ्रंटवरचे एअरबेस आहेत ते टार्गेट केले जात आहेत, पण ईस्टर्न आणि नॉर्थर्न फ्रंटवरचे जे एअरबेस आहेत ते यापेक्षाही ताकदवान आहेत आणि तिकडचे सुद्धा लढाऊ विमानं सज्ज आहेत. रिझर्व्ह फोर्स जी आहे ती तिकडे सुद्धा आहे. तर पाकिस्तानची ईस्टर्न बेस पर्यंतची रेंज असलेले मिसाईल्स पाकिस्तानकडे नाही आहेत अर्थातच. त्याच्यामुळे वेस्टर्न फ्रंटवरचे जे एअरबेस आहेत त्याला ड्रोनने आणि मिसाईलने टार्गेट केलं जात आहे. पण आज थोड्या वेळात पाकिस्तानची जी आहे पाकिस्तानवर काय कारवाई करायची किंवा पाकिस्तानने रात्री काय केलं याच्यावरती साऊथ ब्लॉक मधून सांगितलं जाणार असेल. पण दिल्लीवर टार्गेट करणं ही खूप मोठी चूक पाकिस्तानला होणार आहे निश्चितच. कारण आर्मी याच्यावरती अत्यंत अग्रेसिव्ह आहे आणि आम्ही कुठल्याही प्रकारचा हल्ला सहन करणार नाही. आमच्या देशावर आलेलं क्षेपणास्त्र आम्ही सहन करणार नाही, त्याला उत्तर देणार असं पहाटेच्या वेळी म्हणजे 5 वाजता आर्मीकडून जाहीर करण्यात आलं. खरं तर 5:30लाच प्रेस कॉन्फरन्स होणार होती पण ती पुढे ढकलली आणि आणखी असेसमेंट घेतलं जातं की काय परिस्थिती आहे, कुठे नुकसान झालंय किंवा कुठे रिटॅलिएट केलंय, आपल्या हल्ल्याने पाकिस्तानला किती नुकसान झालंय ही सगळी माहिती घेतली जाते. ती सार्वजनिक केली जाईल. मात्र दिल्लीचा हल्ला आणि त्याच्यानंतर उद्भवलेली परिस्थिती याच्यामुळे हे जे संपूर्ण संघर्ष आहे तो एका वेगळ्या वळणावर जाताना दिसतोय. या सगळ्या संघर्षातले वेगळे व्हिडिओज आणि वेगळ्या घटना story.com वरती तुमच्या समोर आम्ही अशाच पद्धतीने आणणार आहोत. चॅनल सबस्क्राईब जरूर करा. आपण पुन्हा नव्या व्हिडिओत भेटू.